लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्त आज पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। कालपासून लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता सुरू झाला होता, पण संक्रांतीच्या मुहूर्तावर जानेवारीच्या हप्त्याला देखील मंजुरी मिळाली आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला काल 1500 रुपये जमा झाले त्यांना आज पुन्हा 1500 रुपये जमा होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी 12 नवीन जिल्ह्यांची यादी दिली आहे, जी खास जानेवारीच्या हप्त्यासाठी असणार आहे। कालपर्यंत केवळ डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याचं नियोजन होतं, पण संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतलाय। त्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणीच्या खात्यावर डबल 1500 रुपये जमा होणार। तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ज्या बहिणीला काल 1500 रुपये जमा झाले नाही त्याचं कारण देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आता ज्या बहिणीला काल 1500 रुपये जमा झाले नाही त्यांनी नेमकं काय करायचं याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यामुळे मग आज कोणते 12 जिल्हे आहेत की जिथे डबल 1500 रुपये जमा होणार? ज्या बहिणींना काल 1500 मिळाले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, आजचा जो संक्रांतीनिमित्तचा जो हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय। ते जर काम केलं नाही तर तुम्हाला संक्रांतीचा हप्ता मिळणार नाही। सरकारने संक्रांतीचा हप्ता जो आहे तो ठराविक महिलांना देण्याचं ठरवलं आहे। डिसेंबरचा, नोव्हेंबरचा, ऑक्टोबरचा हप्ता जो होता तो सरसकट दिला होता, पण हा जो संक्रांतीचा हप्ता आहे तो सरसकट जमा होणार नाही, कारण की सरकारने 8 अशा बँका आहेत की त्या बँकांना योजनेतून बाहेर काढलं आहे। 8 बँका अशा आहेत की जिथे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचाही हप्ता जमा होणार नाही। व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या त्या 8 बँका आहेत की जिथे कोणताही हप्ता जमा होणार नाही, कोणत्या समाजाला आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ताच हाच मिळणार। तसेच ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे, त्यांनी नेमकं काय करायचंय, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। बाजार तुम्हाला खरंच संक्रांतीचा हप्ता मिळवायचा असेल, खरंच तुम्हाला 3000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची संक्रांत प्रचंड गोड होणार, कारण की सरकारने आज पुन्हा एकदा 1500 रुपये टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी जानेवारीच्या हप्त्यासाठी 1100 कोटींचा तरतूद केला। त्यामुळे आज थोड्याच वेळात 1500 रुपये जमा होणार। 12 जिल्ह्यांची एक नवीन यादी आज तयार झालेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील 2 जिल्हे आहेत, अमरावती विभागातील 2 जिल्हे, पुणे विभागामध्ये 2 जिल्हे आणि नाशिक विभागातील 2 जिल्हे आहेत। पुढे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे, कारण की त्या जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचे नाव जर या लिस्टमध्ये आलं तर 100% आज पुन्हा एकदा तुम्हाला 1500 रुपये जमा होतील। कदाचित तुम्हाला दोन्ही मेसेज येतील। ज्या बहिणीला अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना 1500 डिसेंबरचे आणि जानेवारीचे 1500 अशी टोटल 3000 रुपये बोनस त्या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे। आज थोड्याच वेळात दोन्ही महिन्यांचे पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की जानेवारीचा हप्ता हा आम्ही वाटप करत आहोत, पण सगळ्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही। तसेच डिसेंबरचा जो हप्ता आहे त्यासाठी देखील महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या, त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणीला पैसे येणार नाही। पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता की अजून काही बहिणीला डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही, त्याच्या मागचं कारण काय आहे, का बहिणीला हप्ता मिळाला नाही त्याचं कारण देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। लाडक्या बहिणीच्या 3 अशा चुका आहेत की त्या चुकांमुळे त्यांचे पैसे आता बंद झालेले आहेत। आता ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तसेच ज्यांना अजून नोव्हेंबरचा, ऑक्टोबरच्या जुने पैसे मिळालेले नाहीत त्यांनी या 3 चुका जर क्लिअर केल्या तर आणि तरच त्यांना पैसे मिळाला। यातील पहिली चूक जी आहे तर ती केवायसीच्या बाबतीतली आहे, तर दुसरी आधार कार्डच्या बाबतीतली आहे, तर तिसरी गोष्ट जी आहे तर ती तुमच्या बँक खात्याच्या बाबतीतली आहे। आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तुम्ही केवायसी केली असेल किंवा नसेल आणि तुमचे बँक खाते काढलेलं असेल तर लक्षपूर्वक ही माहिती पहा, अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमचा लाभ बंद होऊ शकतो। पहा, प्रश्न हा फक्त 2 हप्त्यांचा नाही किंवा संक्रांतीच्या गिफ्टचा नाही, तर तुमचं पूर्ण भवितव्य या 3 गोष्टींवर अवलंबून असणार आहे। या 3 अशा चुका आहेत की ज्या या गोष्टी अशा आहेत, यात जर तुम्ही चुका केल्या त्या जर सुधारल्या नाही वेळीस तर 100% तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाहेर होणार। पहा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो 2026 मधला पहिला हप्ता आहे। जर जानेवारीच्या हप्त्याच्या यादीत जर तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला 2026 मधला एकही हप्ता मिळणार नाही। त्यामुळे जानेवारीच्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी कोणत्या त्या 3 चुका आहे ज्या तुम्ही करायचं नाहीये किंवा काय तुम्ही क्लिअर करून घ्यायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे। पहा, अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करणार आहोत। 2026 मधील ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेचं भरितव्य ठरवणारी ही माहिती असल्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा। पहा, आता सगळ्यात आधी ज्या बहिणीला डिसेंबरचे अजूनही पैसे जमा झाले नाहीत, काल डिसेंबरचं वितरण सुरू झालं होतं। काल मध्यरात्रीपर्यंत वितरण सुरू झालं होतं। आज सकाळी पुन्हा त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। मग कोणत्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज डिसेंबरचं वितरण होणार या जिल्ह्यांची आपण यादी पाहणार आहोत। काल कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरचं वितरण झालं, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार, त्यानंतर आपण लगेच जानेवारीच्या हप्त्याचे जिल्हे कोणते आहेत, पहिले 12 जिल्हे जानेवारीच्या हप्त्याचे कोणते आहेत
जानेवारीचा हप्ता कशा पद्धतीने त्याचं वेळापत्रक ठरले ही माहिती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ही डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, काय चूक झाली असेल तुमच्याकडून की ज्यामुळे डिसेंबरचा हप्ता हा जमा झाला नाही, की चूक काय आहे. तर खरं तर त्या 3 चूक आहेत. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. पहा, डिसेंबरच्या हप्त्याची चूक तर आहेच आहे, पण जानेवारीच्या हप्त्यालाही ती लागू होत आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. आता चुका काय झाल्यात महिलांकडून. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. आता जिल्हा परिषद आणि नगरपंचायत त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. 6 फेब्रुवारीला मतदान आहे, 7 फेब्रुवारीला निकाल आहे. महिलांना खुश करण्यासाठी सरकारने हे पैसे टाकले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, आता पैसे टाकले पण बऱ्याचशा बहिणीला पैसे आले नाही. आता जर तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाला पैसे आले नसतील तर त्याचं कारण काय, सविस्तर माहिती आपण सगळ्यात आधी पाहतोय. आता पहा, पैसे नाही आणि याची कारणं भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्वी पैसे येत होते पण अचानक बंद झाले. असं का झालं याची कारणं स्वतः आमच्या टीमने शोधून काढली आहेत. पहा, पहिलीची चूक आहे जी बऱ्याचशा महिलांकडून झाली आहे आणि ज्याच्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत. सगळ्यात आधी आपण कोणत्या 3 चुका आहेत ते पाहूयात आणि मग त्या 3 चुका क्लिअर करायच्या हेही आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा लाभ हा 100% सुरू राहील. त्यानंतर जानेवारीच्या हप्त्याची यादी, डिसेंबरच्या उर्वरित हप्त्यांची यादी, कसे वेळापत्रक आहेत, सगळी सविस्तर माहिती पाहतोय. पहिली चूक जी केली आहे ती केवायसीच्या संदर्भात. मला केवायसी करण्यासाठी सरकारने वेळोवेळी सूचना दिली होती, पण बऱ्याचशा महिलांनी अजूनही केवायसी केली नाही. आता ज्या बहिणीने केवायसी केली नाही त्यांची पैसे हे होल्डवर ठेवले गेलेले आहेत. तर अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. आता होल्डमध्ये त्यांचे पैसे बंद झाले त्याचा असा अर्थ होत नाही, पण सध्या ते होल्डवर ठेवलेले आहेत. त्यांचे पैसे सुरू राहण्यासाठी त्यांनी नेमकं काय करायचं हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये. पण त्याआधी दुसरी चूक बघा. आता ही चूक अशा महिलांची आहे की ज्यांनी केवायसी केलेली आहे. आता बऱ्याचशा महिलांना असं वाटते की आपण केवायसी केली म्हणजे आता आपलं सगळं काम झालं. लक्षात घ्या, केवायसीमध्ये असंख्य महिलांच्या बऱ्याचशा चुका आढळून आल्या आहेत. पहा, केवायसी करताना जर हीच चूक तुमच्याकडून झाली असेल, तुम्ही चुकीचा पर्याय निवडला असेल, तरी देखील तुमचे पैसे होल्डवर ठेवण्यात आले आहे. मात्र केवायसी केली आहे, तुम्ही ती चूक कशा पद्धतीने टाळायची आहे हे तुम्हाला सांगतो. आता तिसरी चूक जी सगळ्यात भयानक आहे आणि जिच्यामुळे लाभ आता डायरेक्ट बंद होणार आहे ती चूक आहे बघा. आता अतिशय महत्त्वाची ही चूक आहे जी लक्षपूर्वक ऐका. जेव्हा केवायसीची वेबसाईट सुरू झाली होती, तुम्हाला आठवत असेल, तेव्हा तिथे विचारलं होतं की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी पेन्शन घेतं का. सुरुवातीला हो म्हणायचं आणि नंतर अपडेट आला की तिथं नाही म्हणायचं. या गोंधळात अनेकांनी चुकीचे पर्याय निवडले. विधवा किंवा घटस्फोटित महिला यांच्यासाठी अपडेट आलं होतं आणि हे तांत्रिक बदल झाले. आणि हे बदलच्या आधी काही महिलांनी फॉर्म जो आहे तो केवायसीचा भरला होता आणि त्यामुळे त्या वेबसाईटच्या चुकीमुळे कदाचित जे आहे ते महिलांच्या लाभावर त्याच्यामुळे कदाचित कात्री लागू शकते. आता ही चूक झाली. आता तिसरी चूक आहे ती अतिशय महत्त्वाची म्हणजे आधार कार्ड. आता बघा, काही ठिकाणी काय झालंय, आधार कार्डच्या जो आहे चुकीच्या पद्धतीने वापर कसा झाला. एकाच कुटुंबातील 2 महिलांनी केवायसी केलेली आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की एकाच पती किंवा वडिलांचे एक आधार कार्ड दोन्ही योजनांच्या दोन्ही अर्जासाठी वापरले. विधवा महिलांनी नातेवाईकांच्या आधार कार्ड वापरलं आणि मग अशा पद्धतीने झालं काय की त्या सिस्टीम ज्या आहेत अर्ज पडताळणीसाठी दाबून धरले आहेत आणि त्यामुळे त्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे थांबले आहेत. आता याच्यावर उपाय काय? सध्या तरी याच्यावर कुठला त्वरित पर्याय उपलब्ध नाही. पण मग तुम्ही नेमकं काय करायचं की ज्यामुळे तुमचा हप्ता नेहमी सुरू राहील? आता पहा, याच्यासाठी पहा, तुम्ही तुमचा जो केवायसीचा फॉर्म आहे, जी तुम्हाला प्रिंट मिळाली होती ती एकदा चेक करा. केवायसीची प्रिंट चेक करा. त्या केवायसीमध्ये जर तुमची वर सांगितल्यापैकी चूक असेल, म्हणजे तुमच्या केवायसी करताना काही चूक झाली असेल, आधार कार्ड देत असताना काही चूक झाली असेल किंवा इतर काही गोष्टी चुकल्या, जर तुम्हाला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी रोजीचं म्हणजे सगळे हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय करावे लागेल? अंगणवाडी सेविकांकडून त्या ठिकाणी एक व्हेरिफिकेशन होणार आहे. येणाऱ्या काळात अंगणवाडी सेविकांच्या स्तरावरून एक प्रकारे व्हेरिफिकेशन होणार आहे आणि शासनाकडून त्या ठिकाणी ही जी केवायसी आहे तर ती पुन्हा एकदा करण्याची जी आहे ती लिंक होती ते सुरू केलेले नाहीये. माता सध्या तरी तुमच्याकडे तो एकच पर्याय आहे की अंगणवाडी स्तरावरून जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार आहे किंवा ही अर्ज दुरुस्तीची लिंक देखील पुन्हा एकदा कदाचित करू शकते. मात्र तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल, कारण की निवडणुका राज्यात सुरू आहेत, इतर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नक्कीच हे सगळे झाल्यानंतर पात्र महिलांचे रखडलेले पैसे नक्कीच मिळतील आणि अशा प्रकारे तुमचा लाभ सुरू राहील. पण तरी एकदा तुम्ही केवायसी चेक करा, बँकेला आधार लिंक आहे का ते चेक करा. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चेक करायच्या आहेत. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जमा झाला का? तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले? कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहे? धन्यवाद.